हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मिनिंग्स, आणि जे पण सेंटेन्सेस दिले ते सेंटेन्सचा आपण मराठीमध्ये बघूया कसं मिनिंग होतं आणि त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूयात आजच्या आपल्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इंट्रिपिड. INTREPID. इंट्रिपिड. इंट्रिपिडचं मिनिंग होतं फीलिंग ऑर डिस्प्लेइंग नो फिअर बाय टेम्परामेंट. म्हणजेच काय आहे, जो काय करतो, फिलिंग आहे, डिस्प्लेइंग आहे, जे निडरता दाखवतो. ओके, म्हणजे जो धैर्य दाखवतो, जो निडर आहे, धाडसीपणा दाखवतो, त्याला काय म्हटलं जातं, इंट्रिपिड असं म्हटलं जातं. जो काय आहे, निडर आहे किंवा निर्भय आहे, त्याला म्हटलं जातं इंट्रिपिड. फिलिंग और डिस्प्लेइंग नो फिअर, म्हणजेच तो घाबरत आहे असं दाखवत नाही, निडरपणे सामना करतो, त्याला म्हटलं जातं इंट्रिपिड. सो इंट्रिपिडचं मिनिंग काय इंग्लिशमध्ये, फिलिंग और डिस्प्लेइंग नो फिअर बाय टेम्परामेंट. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं निडर. मराठीमध्ये सुद्धा आपण निडर असं म्हणू. आणखी काय म्हटलं जातं, निर्भय किंवा धाडसी आणि शूर. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इंट्रिपिडचं निडर, निर्भय, धाडसी आणि शूर. सिनोनिम्स आहेत करेजियस, ब्रेव्ह आणि फिअरलेस. आणि अँटोनिम्स आहेत टिमरस, टिमिड आणि फिअरफुल. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? इंट्रिपिडचे सिनोनिम्स आहेत करेजियस, ब्रेव्ह आणि फिअरलेस. आणि अँटोनिम्स आहेत टिमरस, टिमिड आणि फिअरफुल. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे इंट्रिपिडला? अन इंट्रिपिड एक्सप्लोरर हू प्रोब्ड पार्ट्स ऑफ द रेन फॉरेस्ट नेव्हर प्रिव्हियसली अटेम्प्टेड. सो या सेंटेन्सचा अर्थ काय होतं एकदा आपण बघूया. काय होतं, एक धाडसी शोधकर्ता, म्हणजे शोधकर्ता म्हणजे काय होतं, एक्सप्लोरर. ओके, एक धाडसी शोधकर्ता ज्याने पर्जन्य वनाच्या अशा भागांचा शोध घेतला जिथे यापूर्वी कधीही कोणी जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. सो इथे इंट्रिपिड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे धाडसी म्हणून. आणि कोणाकरता यूज करण्यात आलेलं आहे, ते एक्सप्लोरर करता. एक्सप्लोरर म्हणजे शोधकर्ता करता ते धाडसी म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. ओके, सो एकदा आणखी बघूया. अन इंट्रिपिड एक्सप्लोरर हू प्रोब पार्ट्स ऑफ द रेन फॉरेस्ट नेव्हर प्रिव्हियसली अटेम्प्टेड. सेंटेन्सचा अर्थ असा होतो, एक धाडसी शोधकर्ता ज्याने पर्जन्य वनाचा, म्हणजेच काय, रेन फॉरेस्ट, पर्जन्य वनाच्या अशा भागांचा शोध घेतला जिथे यापूर्वी कधीही कोणी जाण्याचा प्रयत्न केला नाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एमिसरी. IMISSARY. एमिसरी. एमिसरीचं मिनिंग होतं अ पर्सन सेंट ऑन अ मिशन टू रिप्रेझेंट अनादर. म्हणजे जो काय एक प्रतिनिधी म्हणून जातो कोणाच्याकडे पण. ओके, म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा प्रतिनिधित्व जो करतो दुसऱ्याकडे जाऊन, त्याला काय म्हटलं जातं, एमिसरी असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे, एकतर प्रतिनिधी आहे किंवा दूत आहे, गुप्त दूत आहे एखाद्याचा, ते सुद्धा म्हटलं जातं. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं, एमिसरीचं प्रतिनिधी किंवा दूत, आणि गुप्त दूत सुद्धा म्हटलं जातं. हिंदीमध्ये मिनिंग होतं दूत, मराठीमध्ये सुद्धा आपण दूत म्हणू. आणखी काय होतं, गुप्त दूत, प्रतिनिधी किंवा वार्ताहर. सो मराठीमध्ये एमिसरीचं मिनिंग होतं दूत, गुप्तदूत, प्रतिनिधी किंवा वार्ताहर. सिनोनिम्स आहेत अँबॅसिडर, एन्वॉय आणि रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, सेंटेन्स बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये एमिसरीला. ही हॅड बीन एंगेज्ड इन इमिसरी ऍक्टिव्हिटी बिफोर ही वॉज डिस्कवर्ड. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, तो पकडला जाण्यापूर्वी किंवा त्याचा शोध लागण्यापूर्वी दूतांच्या कार्यामध्ये गुंतलेला होता. इथे इमिसरी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दूतांच्या म्हणून. ओके, काय आहे सेंटेन्स, ही हॅड बीन एंगेज्ड इन इमिसरी ऍक्टिव्हिटी बिफोर ही वॉज डिस्कवर्ड. म्हणजेच तो पकडल्या जाण्यापूर्वी किंवा त्याचा शोध लागण्यापूर्वी दूतांच्या कार्यामध्ये गुंतलेला होता. नेक्स्ट वर्ड आहे अप्लॉम. APLOMB. अप्लॉम. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, अप्लॉम. सो अप्लॉमचं मीनिंग काय होतं, इव्हननेस ऑफ इमोशन्स और टेम्पर. इव्हननेस ऑफ इमोशन्स और टेम्पर म्हणजे काय आहे, आत्मविश्वासी आहे, धैर्य आहे, ज्याच्यामध्ये दृढता आहे, शांतता आहे, त्याला म्हटलं जातं अप्लॉम. जो काय आहे संयमी आहे खूप, त्याला सुद्धा अप्लॉम असं म्हटलं जातं. सो अप्लॉमचं मिनिंग काय होतं इंग्लिशमध्ये, इव्हननेस ऑफ इमोशन्स और टेम्पर.
हिंदीमध्ये मिनिंग होतं आत्मविश्वास, मराठीमध्ये सुद्धा आत्मविश्वासच म्हटलं जातं. आणखी काय होतं? धैर्य, दृढता, संयम, शांतता किंवा स्थिरता. तर मराठीमध्ये ॲप्लॉमचं मिनिंग होतं आत्मविश्वास, धैर्य, दृढता, संयम, शांतता आणि स्थिरता. सिनोनिम्स आहेत कंपोजर, सॅंगफ्रॉइड आणि कामलेस. काय आहे सिनोनिम्स ॲप्लॉमचे? कंपोजर, सॅंगफ्रॉइड आणि कामनेस. आणि अँटोनिम्स आहेत ॲजिटेशन, कन्सर्न आणि पर्टर्बेशन. अँटोनिम्स आहेत ॲजिटेशन, कन्सर्न आणि पर्टर्बेशन. हे काय आहेत? सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. आता ॲप्लॉमला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये बघूया आपण. सेंटेन्स असं आहे, ही डिलिव्हर्ड द स्पीच विथ हिज युज्युअल ॲप्लॉम. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे? त्याने आपले भाषण त्यांच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने किंवा संयमाने दिले. आणि इथे ॲप्लॉम म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आत्मविश्वासाने किंवा संयमाने. ओके. काय आहे? ही डिलिव्हर्ड द स्पीच, स्पीच म्हणजे भाषण. ही डिलिव्हर्ड द स्पीच विथ हिज युज्युअल ॲप्लॉम, म्हणजे त्याने आपले भाषण त्याच्या नेहमीच्या, युज्युअल म्हणजे होते नेहमीच्या आत्मविश्वासाने किंवा संयमाने दिले. नेक्स्ट वर्ड आहे एक्सॉर्ट. काय आहे नेक्स्ट वर्ड? एक्सॉर्ट. EXHORT, एक्सॉर्ट. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? एक्सॉर्ट. सो एक्सॉर्टचं मिनिंग होतं टू ट्राय टू परस्युएड समवन थ्रू अर्नेस्ट अपील्स टू फॉलो अ कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजेच काय करणे? कोणालाही प्रोत्साहित करणे, कोणालाही सल्ला देणे, त्याला काय म्हटलं जातं? एक्सॉर्ट असं म्हटलं जातं. टू ट्राय टू परस्यूट समवन थ्रू अर्नेस्ट अपील्स टू फॉलो अ कोर्स ऑफ ॲक्शन. एकतर आग्रहाने विनवणे किंवा प्रोत्साहन देणे किंवा सल्ला देणे, याला म्हटलं जातं एक्सॉर्ट. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रोत्साहित करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं एक्सॉर्टचं प्रोत्साहन देणे, सल्ला देणे, प्रवृत्त करणे किंवा आग्रहाने विनवणे. सो मराठीमध्ये एक्सॉर्टचं मिनिंग होतं प्रोत्साहन देणे, सल्ला देणे, प्रवृत्त करणे किंवा आग्रहाने विनवणे. सिनोनिम्स आहेत अर्ज, एनकरेज आणि नज. आणि अँटोनिम्स आहेत डिस्करेज, डिटर आणि चेक. काय आहेत सिनोनिम्स एक्सॉर्टचे? अर्ज, एनकरेज आणि नज. आणि अँटोनिम्स आहेत डिस्करेज, डिटर आणि चेक. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? द एसे एक्सॉर्ट्स वुमन टू कास्ट ऑफ देअर सर्व्हिट्यूड टू हजबंड्स अँड प्रिस्ट्स. सो हिंदी याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? पहिले बघूया. हा निबंध म्हणजे एसे, हा निबंध स्त्रियांना पती आणि पुरोहितांच्या. आता इथे प्रिस्ट म्हणजे काय होतं? पुरोहित. ओके, प्रिस्ट म्हणजे आहे पुरोहित. पती आणि पुरोहितांच्या दास्यातून, सर्व्हिट्यूड मधून, ओके, सर्व्हिट्यूड म्हणजे होतं दास्यातून मुक्त होण्याचे आवाहन करतो. आणि इथे एक्सॉर्ट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आवाहन करतो म्हणून. सो सेंटेन्स परत एकदा बघूया. द एसे एक्सॉर्ट्स वुमन टू कास्ट ऑफ देअर सर्व्हिट्यूड टू हजबंड्स अँड प्रीस्ट. मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ असा होतो हा निबंध स्त्रियांना पती आणि पुरोहितांच्या दास्यातून मुक्त होण्याचा आवाहन करतो. नेक्स्ट वर्ड आहे कन्व्हॅलेस. काय आहे? CONVALESCE. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? कन्व्हॅलेस. कन्व्हॅलेसचं मिनिंग होतं टू बिकम हेल्दी अँड स्ट्रॉंग अगेन आफ्टर इलनेस ऑर वीकनेस. म्हणजेच काय आहे? एखादा आजारपण आहे किंवा एखादा दुखापत झालेला आहे त्याच्यामधून बरे होणे, त्याला म्हटलं जातं कन्व्हॅलेस. काय आहे? टू बिकम हेल्दी अँड स्ट्रॉंग अगेन आफ्टर इलनेस ऑर वीकनेस. इलनेस आहे, वीकनेस आहे, त्याच्यानंतर जे आहे इलनेस किंवा वीकनेस झालेली आहे त्याच्यानंतर बरे होणे, त्याच्यामधून दुखापतीतून किंवा आजारपणातून बरे होणे, त्याला म्हटलं जातं कन्व्हॅलेस. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं ठीक होणार, मराठीमध्ये मिनिंग होतं कन्व्हॅलेसचं बरे होणे. आणि कशातून बरे होणे? आजारपणातून किंवा दुखापतीतून बरे
होणे. सिनोनिम्स आहेत कन्व्हेलेसचे रिकवर, रिकर्परेट आणि हील. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लाइन, कोलॅप्स आणि फेल. परत एकदा बघूया सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत. कन्व्हेलेसचे सिनोनिम्स आहेत रिकवर, रिकपरेट आणि हील. रिकवर, रिकपरेट आणि हील. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लाइन, कोलॅप्स आणि फेल. सेंटेन्स काय आहे. शी वेंट टू द सी साइड टू कन्व्हॅलेस आफ्टर हर स्टे इन हॉस्पिटल. सेंटेन्सचा काय अर्थ आहे मराठीमध्ये. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी ती समुद्र किनाऱ्यावर गेली. सो इथे कन्व्हॅलेसला यूज करण्यात आलेला आहे प्रकृती सुधारण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्माइट. SMITE स्माइट. स्माइटचं मिनिंग होतं टू डिलिव्हर अ ब्लो टू समवन और समथिंग युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर. म्हणजेच काय करणे, जोर जोरात मारणे. ओके, किंवा हाणणे आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये आपण खूप म्हणतो हाणलं आहे त्याला, म्हणजेच काय हाणणे. स्माइट म्हणजे काय होतं टू डिलिव्हर अ ब्लो टू समवन और समथिंग युजली इन अ स्ट्रॉंग विगरस मॅनर. हिंदीमध्ये मिनिंग होतं मारणा. मराठीमध्ये काय होतं प्रहार करणे, जोर जोरात मारणे, शिक्षा करणे आणि हाणणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं स्माइटचं प्रहार करणे, जोर जोरात मारणे, शिक्षा करणे किंवा हाणणे. सिनोनिम्स आहेत स्मॅक, हिट आणि स्लॅप. सिनोनिम्स काय आहेत स्माइटचे. स्मॅक, हिट आणि स्लॅप. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे. ही स्मोट द बॉल इनटू द ग्रँड स्टँड. सेंटेन्सचा काय अर्थ होतो त्याने चेंडू जोरात ग्रँड स्टँड मध्ये मारला. ओके, काय आहे ही स्मोट द बॉल इनटू द ग्रँड स्टँड म्हणजे त्याने चेंडू जोरात ग्रँड स्टँड मध्ये मारला. इथे स्मोट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मारला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रुटिनाइज. स्क्रुटिनाइजचं मिनिंग होतं टू लुक ओव्हर क्लोजली ॲज फॉर जजिंग क्वालिटी ऑर कंडिशन. म्हणजे क्वालिटी किंवा कंडिशनला जज करण्यासाठी त्याला काय करणे, एकदम त्याची बारकाईने निरीक्षण करणे, त्याला म्हटलं जातं स्क्रुटिनाइज. टू लुक ओव्हर क्लोजली ॲज फॉर जजिंग क्वालिटी ऑर कंडिशन. क्वालिटी किंवा त्याची कंडिशन चेक करण्यासाठी त्याचं बारकाईने निरीक्षण करणे, त्याला बारकाईने पाहणे, त्याला म्हटलं जातं स्क्रुटिनाइज. सो हिंदीमध्ये स्क्रुटिनाइजचं मिनिंग होतं जाच करणं. मराठीमध्ये मिनिंग होतं बारकाईने तपासणे किंवा छाननी करणे, सूक्ष्म निरीक्षण. तर मराठीमध्ये स्क्रुटिनाइजचं मिनिंग होतं बारकाईने तपासणे, छाननी करणे आणि सूक्ष्म निरीक्षण. सिनोनिम्स आहेत एक्झामिन, रिवाइव्ह आणि रिव्ह्यू आणि स्कॅन. काय आहेत सिनोनिम्स स्क्रुटिनाइजचे. एक्झामिन, रिव्ह्यू आणि स्कॅन. आणि अँटोनिम्स आहेत स्किम, मिस आणि ग्लान्स ॲट ऑर ओव्हर. अँटोनिम्स आहेत स्किम, मिस, ग्लान्स ॲट ऑर ओव्हर. सेंटेन्स काय आहे the project's time constraints make it possible for the programmers to scrutinize every line of code, so some bugs should be expected. सेंटेन्सचा अर्थ काय आहे. प्रकल्पाच्या वेळेच्या मर्यादेमुळे प्रोग्राम्सला कोडच्या प्रत्येक ओळींचे बारकाईने परीक्षण करणे अशक्य आहे, त्यामुळे काही त्रुटींची अपेक्षा ठेवण्यात हवी. ओके, ठेवायला हवी. सो इथे काय होतं बग्स म्हणजे होतं त्रुटी. ओके, बग्स म्हणजे काय होतं त्रुटी. आणि इथे स्क्रुटिनाइजला यूज करण्यात आलेला आहे बारकाईने परीक्षण करणे. सेंटेन्स काय आहे द प्रोजेक्ट्स टाइम कन्स्ट्रेंट्स मेक इट impossible for the programmers to scrutinize every line of code, so some bugs should be expected. सेंटेन्सचा अर्थ काय आहे प्रकल्पाच्या वेळेच्या मर्यादेमुळे प्रोग्रामर्सना कोडच्या प्रत्येक ओळींचे बारकाईने परीक्षण करणे अशक्य आहे, त्यामुळे काही त्रुटींची अपेक्षा ठेवायला हवी. ओके, नेक्स्ट वर्ड आहे एक्झिजंट. एक्झिजंटचं मिनिंग होतं नीडिंग इमिजिएट अटेन्शन. नीडिंग इमिजिएट अटेन्शन म्हणजे काय तर जे जरुरीचं आहे, अत्यावश्यक आहे, त्याला म्हटलं जातं एक्झिजंट. एक्झिजंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय मग नीडिंग इमिजिएट अटेन्शन. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं अत्यावश्यक. आणखी काय होतं जरुरीचा आणि निकडीचा.
सिनोनिम्स आहेत एक्सिजनचे अर्जंट, अक्यूट आणि डायर. आणि अँटोनिम्स आहेत मायनर, इन्सिडेंटल आणि ट्रायव्हियल. सिनोनिम्स आहेत एक्सिजनचे अर्जंट, अक्यूट आणि डायर. आणि अँटोनिम्स आहेत मायनर, इन्सिडेंटल आणि ट्रायव्हियल. सेंटेन्स काय आहे? सो इट इज an important and exigent problem to estimate the software project size. सेंटेन्सचा अर्थ काय आहे? म्हणून सॉफ्टवेअर प्रकल्पाच्या आकाराचा अंदाज लावणे ही एक महत्त्वाची आणि तातडीची किंवा गंभीर समस्या आहे. इथे एक्झिजंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे तातडीची किंवा गंभीर म्हणून. ओके. आणि तुम्ही सुद्धा स्वतः काही सेंटेन्सेस तयार करत चला. इझी सेंटेन्सेस तयार केले तरी तुम्हाला चालेल, कारण की फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात येतं वर्डला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे शवल. SHOVEL. शवल. शवल. शवल म्हणजे काय होतं? तर टू हॉलो आउट ऑर फ्रॉम समथिंग बाय रिमूव्हिंग अर्थ. म्हणजेच काय? तर इथे दिलेलं आहे हिंदीमध्ये खोदणे. जसं आपण फावडा असतो, फावडा माहिती आहे सगळ्यांना, तर त्या फावड्याला काय म्हटलं जातं? शवल असं म्हटलं जातं. सो शवलचं मिनिंग काय आहे? टू हॉलो आउट ऑर फ्रॉम समथिंग बाय रिमूव्हिंग अर्थ. हिंदीमध्ये मिनिंग होतं खोदणं, मराठीमध्ये मिनिंग होतं फावडे किंवा फावड्याने उकरून काढणे किंवा उचलून टाकणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं शवलचं फावडे, फावड्याने उकरून काढणे किंवा उचलून टाकणे. सिनोनिम्स आहेत डिग, एक्सकॅव्हेट आणि ड्रेज. काय आहेत सिनोनिम? डिग, एक्सकॅव्हेट आणि ड्रेज. आणि अँटोनिम्स आहेत फिल इन आणि स्मूथ. सेंटेन्स काय आहे? शी डग द फाउंडेशन विथ अ पिक अँड शवल. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तिने कुदळ आणि फावड्याने पाया खोदला. काय आहे? शी डग द फाउंडेशन विथ अ पिक अँड शवल. शवल म्हणजे तिने कुदळ आणि फावड्याने पाया खोदला. इथे शॉवेल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फावड्याने पाया खोदला म्हणून. ओके. फावड्याने यूज करण्यात येतं. शॉवेल म्हणजे होतं फावड्याने. आणि लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे जेनियल. GENIAL. जेनियल. याला प्रोनाउन्स करायचं आहे जेनियल. जेनियल म्हणजे काय होतं? हॅव्हिंग अँड इझी गोईंग अँड प्लीजिंग. हॅव्हिंग अँड इझी गोईंग अँड प्लीजिंग म्हणजे काय? तर हिंदीमध्ये होतं मिलनसार. मराठीमध्ये काय होतं? मन मिळावू. मराठीमध्ये जेनियलचं मिनिंग होतं मन मिळावू, प्रेमळ, दयाळू, सुखद किंवा आनंददायी. सो मराठीमध्ये मिनिंग होतं जेनियलचं मनमिळावू, प्रेमळ, दयाळू, सुखद किंवा आनंददायी. सिनोनिम्स आहेत काय आहे? हॅव्हिंग अँड इझी गोईंग अँड प्लीजिंग मॅनर स्पेशली इन अ सोशल सिच्युएशन. काय आहे? जेनियल म्हणजे हॅव्हिंग अँड इझी गोईंग अँड प्लीजिंग मॅनर स्पेशली इन सोशल सिच्युएशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं मिलनसार, मराठीमध्ये मिनिंग होतं मनमिळावू, प्रेमळ, दयाळू, सुखद किंवा आनंददायी. सिनोनिम्स आहेत जेनियलचे ग्रॅशियस, प्लीझंट आणि नाईस. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिसॲग्रीएबल, अनप्लीझंट आणि अनग्रॅशियस. सिनोनिम्स आहेत जेनियलचे ग्रॅशियस, प्लीझंट आणि नाईस. आणि अँटोनिम्स आहेत डिसॲग्रीएबल, अनप्लीझंट आणि अनग्रॅशियस. सेंटेन्स बघून घेऊया. काय आहे सेंटेन्स? अ जेनियल होस्ट हू मेक्स अ पॉइंट ऑफ स्पीकिंग पर्सनली टू एव्हरी गेस्ट. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? एक मनमिळावू यजमान जो प्रत्येक पाहुण्यांशी वैयक्तिकरित्या बोलण्यावर भर देतो. सो इथे जेनियल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मनमिळावू. ओके. आणि इथे काय आहे? होस्ट म्हणजे काय होतं? जो यजमान आहे त्याला म्हटलं जातं होस्ट. सो अ जेनियल होस्ट हू मेक्स अ पॉइंट ऑफ स्पीकिंग पर्सनली टू एव्हरी गेस्ट. याचा मराठीमध्ये अर्थ होतो एक मनमिळावू यजमान जो प्रत्येक पाहुण्यांशी म्हणजे गेस्टशी वैयक्तिकरित्या बोलण्यावर भर देतो, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चला. हे आजचे आपले वर्ड्स होते. परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये मिनिंग वाचून घ्या. तुम्हाला हिंदीमध्ये इझी वाटत असेल मिनिंग तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये इझी वाटत असेल तर मराठीमध्ये वाचा. कसंही वाचा आणि नोट डाऊन करत चला. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल फ्रेंड. थँक्यू.